नमस्कार, केडी न्यूज अर्थात करकम दर्शन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही। आता आपण भेटणार आहोत करकमचे उपसरपंच आदिनाथ देशमुख यांना आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी नूतन ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली आदिनाथ देशमुख यांना। श्री आदिनाथ देशमुख यांच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही। 2005 पासून त्यांच्या आदी पर्वाला सुरुवात झाली। ज्या वयात मतदानाचा हक्क मिळतो त्या वयात ते ग्रामपंचायत सदस्य झाले। तेथून यशाची कमान चढती राहिली। जनतेने एक प्रकारे त्यांचे नेतृत्व मान्य करीत त्यांच्यासह 9 उमेदवार विजयी करून दिले। श्री आदिनाथ देशमुख यांच्या जडणघडणीत नरसप्पा देशमुख, सतीश देशमुख यांचाही मोठा वाटा आहे। आदिनाथ देशमुख राजकारणात तर सतीश देशमुख समाजकारणात सक्रिय आहेत। तसेच सतीश देशमुख यांच्या सुविद्य पत्नी नूतन ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पना सतीश देशमुख यांच्याशी आता आपल्या सोबत असणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ही करकमची आहे आणि त्यातील 17 सदस्यांपैकी 3 सदस्य हे एकाच घरातील आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील ही अशी पहिलीच घटना असेल। चला तर मग आपण त्यांच्यासोबत मुलाखतीद्वारे संवाद साधूया। आपण असं म्हणतो की आदी पर्वाला सुरुवात झाली, पण मला सरांना विचारायचं की नेमकी खरंच आदी पर्वाची सुरुवात कशी झाली? नमस्कार, मी प्रथमतः करकममधील सर्व मायबाप जनतेला मनापासून धन्यवाद देतो की गेल्या 3 टर्ममध्ये आणि त्याच्याही अगोदरपासून, म्हणजे माझी स्वतःची 4थी टर्म आणि त्याच्या अगोदर आदरणीय आप्पांच्या नेतृत्वाखाली जवळपास गेल्या 30-35 वर्षापासून आमच्या कुटुंबावरती या जनतेनं मनापासून प्रेम केलं आहे। खरं तर आमचं कुटुंब हे अतिशय नशीबवान आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या गावचं नेतृत्व करणं हा एक नशिबाचा भाग मानतो आणि या गावातील जनतेसारखी आमच्यावरती प्रेम करणारी जनता मिळणं हे आमच्यासाठी अतिशय भाग्यवान अशा पद्धतीचं काम आहे। कनकंबा मातेच्या चरणी मी प्रथमतः एवढीच प्रार्थना करतो की या जनतेचं प्रेम आयुष्यभर आमच्या पाठीशी राहो आणि या जनतेची अधिकाधिक अशा पद्धतीची सेवा करण्याची आमच्यामध्ये शक्ती देवो, हीच कनकंबा मातेच्या चरणी मी प्रथमतः प्रार्थना करतो। खरं तर मी राजकारणामध्ये येत असताना देशमुख परिवार हा गेल्या कित्येक दिवसामध्ये करकममध्ये या जनतेची सेवा करत आहे आणि आदरणीय आप्पांनी गेल्या 30-35 वर्षामध्ये पंचायत समिती सदस्य असेल, कारखान्याचं व्हाईस चेअरमन असेल किंवा अनेक कारखान्याचं संचालक पद असेल किंवा तंटामुक्त समितीचं अध्यक्षपद असेल, गेल्या अनेक दिवसापासून या जनतेची सेवा करण्याचं काम केलं आणि निश्चितपणे त्यांचाच एक कुटुंबातील एक भाग म्हणून जवळपास 2005मध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्शन न लढवण्याचं किंवा अशी कोणतीही इच्छा नव्हती, परंतु माझ्या परिवारातील सर्व सदस्यांनी, माझ्या देशमुख परिवारातील सर्व सदस्यांनी आणि वार्ड क्रमांक 2मधील सर्व आमच्या सहकार्याने त्यावेळेस विनंती केली की त्यावेळेची निवडणूकसुद्धा अतिशय चुरशीची निवडणूक होती। त्यावेळेस एका बाजूला देशमुख परिवार आणि दुसऱ्या बाजूला आत्ता सध्याचे दोन्ही गट, म्हणजे फक्त देशमुख परिवार आणि बाकीच्या बाजूला सर्व विरोधामध्ये सर्व गट, आदरणीय भारतनानांचा गट असेल, आदरणीय परिचारक मालकांचा गट असेल, त्यावेळेससुद्धा आमच्या विरोधामध्ये हे दोन्ही गट एकत्र आले होते। अशी कधीही त्याच्यामध्ये परिस्थिती नव्हती आणि त्यावेळेस सर्वच कार्यकर्त्यांनी विनंती केली की जर वार्ड क्रमांक 2 जर निवडून आणायचं असेल तर तू या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपली जी घराण्याची परंपरा आहे, देशमुख परिवाराची परंपरा आहे, आपली जी जनतेशी जोडलेली नाळ आहे, ती इथून पुढच्या काळामध्ये चालू ठेवायची असेल तर निश्चितपणे तुझ्यामधून या सर्व गोष्टी आम्ही पाहतोय आणि या जनतेची सेवा
करण्याचं काम हे तुला करावं लागणार आहे. आणि मग मी त्यावेळेस 2005मध्ये उभा राहिलो आणि या वार्ड क्रमांक 2मधील माझ्या जनतेनं मला त्यावेळेस काम करण्याची संधी दिली. अतिशय चुरशीची निवडणूक त्यावेळेससुद्धा होती आणि एक माझ्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा असेल किंवा माझ्या जीवनातलं एक महत्त्वाचं एक घटना असेल की 2005ची निवडणूक. आणि निश्चितपणे मला त्यावेळेस या जनतेनं निवडून दिलं आणि त्यावेळेसपासून आजपर्यंतचा प्रवास हा आपण सर्वजण पाहत आहात. मला सतीश सरांना विचारायचं आहे, कारण सतीश सर राजकारणात आहेत पण त्याहीपेक्षा ते समाजकारणात जास्त आहेत. त्यामुळे सतीश सर, एक तर समाजकारणाची व्याख्या तुमच्यासाठी काय, आणि दुसरं म्हणजे की तुम्ही कधी निवडणूक का नाही लढवलीत? कारण हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असणार आहे, का नाही लढवली मग तुम्ही निवडणूक कधी? नमस्कार. मी प्रथमतः करकमच्या सर्व जनतेचे, मायबाप जनतेचे या निमित्तानं आभार व्यक्त करतो की एकाच घरातील आम्हाला 3 सदस्य निवडून देण्याचं काम ह्या जनतेनं केलं. त्याबद्दल मी प्रथमतः करकमच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी निवडणूक का लढवली नाही, तर मला किंग होण्यापेक्षा किंग मेकर होणं कधीही आवडतं. त्यामुळं मी कधी निवडणूक लढवली नाही. आणि राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपण हे करकम गाव, म्हणजे मी स्वतःचा माझा वैयक्तिक विचार असा आहे की हे गाव म्हणजे माझं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा गावातील प्रत्येक व्यक्ती हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळं राजकारण असो किंवा समाजकारण असो, व्यक्ती कुठलाही समोर आला तर त्याचा पहिल्यांदा त्याची समस्या सोडवणं, त्याचा प्रश्न सोडवणं हे माझं प्राथमिक कर्तव्य मी मानतो. राजकारण आणि समाजकारण हा नंतरचा विषय. समोरच्या व्यक्तीचं प्रश्न सोडवणं ही माझी प्राथमिक गरज मी समजतो. त्यामुळं राजकारण असो किंवा समाजकारण असो, दोन्हीकडं चांगलं काम करणं एवढीच माझी प्राथमिकता आहे. मला कल्पनाताई देशमुखांना प्रश्न विचारायचा आहे की वार्ड क्रमांक 4मधून तुमच्या पॅनलमध्ये आत्तापर्यंत कोणीच विजय नव्हता मिळाला, पण मग तुम्ही उभा राहिलात वार्ड क्रमांक 4मधून आणि तुम्ही विजयही मिळवलात. मग तुमचा राजकारणातला प्रवेश कसा होता? नमस्कार. प्रथम मी करकम जनतेचे मनापासून आभार मानते की खूप मोठ्या मताने मला विजय मिळवून दिला. आणि राजकारणात उतरण्याचं कारण म्हणजे लहानपणापासून वडिलांची 15 वर्ष बिनविरोध सरपंचपदी ते होते, त्यामुळे थोडीशी राजकारणाची माहिती होती. इथे लग्न झाल्यानंतर पण सासरी जे माझे सासरे आहेत नरसाप्पा देशमुख, हे पण राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे घरातली चर्चा आणि माहेरचं थोडंफार जे वडिलांचा अनुभव पाहत होते, त्यामुळे थोडी राजकारणाची आवड होती. विजयी होण्याचं कारण पायगुण असं नाही म्हणता येणार. म्हणजे कार्यकर्त्यांना जो मला पाठिंबा दिला, जो त्यांनी मेहनत घेतली आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे जे दीर होते सरपंच, त्यांनी केलेली कामे, याचं पाठबळ मला भरपूर मिळालं. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी आणि घरच्यांचा पण पाठिंबा होता, त्यामुळे मी सक्रिय झाले. आणि त्यांची मेहनत आणि आमचं 4मध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये जी झालेली कामे, त्या पाठबळावर लोकांनी मला भरपूर मतांनी विजय करून दिले. आणि तो विश्वास होताच की जनता ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे म्हणून. मला वैशालीताई देशमुखांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघंही पती पत्नी एकाच वार्डातून उभा राहिला आणि चांगल्या मताधिक्याने विजयी झाला. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण तुम्ही दोघंही चांगल्या मताधिक्याने निवडून आलात, तर तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार. मी करकम जनतेचे मनापासून आभार मानते. वार्ड क्रमांक 2मध्ये केलेली कामे, मागच्या 5 वर्षी केलेली कामे आणि पतीने केलेली कामे, 5 वर्षामध्ये केलेल्या कामावरती आम्ही दोघं पण प्रचंड मताने निवडून आलो. आणि जनतेचे पण आग्रह असल्यामुळे आम्ही उभे राहिलो ह्या वार्ड क्रमांक 2मध्ये. वार्ड क्रमांक 2च्या जनतेने केलेल्या कामावरती प्रचंड मताने आम्हाला बहुमताने निवडून दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
मला आदिनाथ देशमुखांना प्रश्न विचारायचा आहे की जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि सरपंच उपसरपंच निवडीवेळेसही तो आपल्याला दिसून आला आहे, तर तुमचं विजन करकम काय असणार आहे आता? मागील 5 वर्षामध्ये जी आपण कामं केली आणि करकमच्या जनतेशी जी नाळ जोडली गेली, सर्वसामान्य माणसाला मदत कशी करता येईल, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपल्या कशा पद्धतीनं एक आधार म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला छोटीशी किंवा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करता येईल, या भूमिकेतून गेल्या 5 वर्षामध्ये आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये मी आणि माझे सर्व सहकारी काम करत आहोत. आणि मागच्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये कामं झाली आणि एक त्यालाच साथ म्हणून करकमच्या जनतेनं पुन्हा एकदा आपलं पॅनल निवडून दिलं. निश्चितपणे जो विश्वास या मायबाप जनतेनं आमच्यावरती ठेवला, त्या विश्वासास पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि मागच्या 5 वर्षामध्ये राहिलेली कामे आणि या 5 वर्षामध्ये काय करता येईल. आपल्या गावामध्ये अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्याच्यातीलच एक शौचालयाचा प्रश्न असेल किंवा पाणीपुरवठ्याची गावठाणामध्ये पाणीपुरवठ्याचे काय प्रश्न राहिलेले आहेत. काही ठिक भागामध्ये पाणी जात नाही, तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा करकममध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन, आपल्या गावामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं कसं होईल, या दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्न करता येणार आहेत. कचऱ्याच्या माध्यमातून काही नवीन प्रकल्प आपल्याला गावामध्ये उभारता येईल का, तसेच व्यायामासाठी किंवा आपल्याला ट्रॅक काय करता येईल का, या दृष्टीनं आपले प्रयत्न राहणार आहेत. नवीन कचरा गाड्या घेणार आहोत आणि जे आपण अभिवचन ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्यान या जनतेला दिलं आहे, ते 100% पूर्ण करण्याचं काम येत्या 5 वर्षामध्ये आपण सर्वजण करणार आहोत. निश्चितपणे आत्ताच करकमच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो की ही निवडणूक अतिशय चुरशीची होती आणि एका महत्त्वाच्या टप्प्यावरची ही निवडणूक होती. मनापासून या जनतेला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. एक बहुमत या ठिकाणी आमच्या पॅनलला दिलं. आदरणीय आप्पांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत असताना आणि एक पुनश्च विश्वास टाकण्याचं काम या करकमच्या मायबाप जनतेनं दाखवलं. निश्चितपणे घरकुलाचे जवळपास 1900 प्रस्ताव आपण दिलेले आहेत आणि गावातील अंतर्गत गटारचे काही प्रश्न आणखी राहिले, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. यावेळीची आमची टीम ही अतिशय चांगली आहे. यावेळेच्या नूतन सरपंच तेजमालाताई पांढरे या सुशिक्षित आहेत. त्याचप्रमाणे सर्वच सदस्य, आमच्या पॅनलमधील सर्व सदस्य हे सुशिक्षित आहेत. एक चांगलं काम या जनतेला देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. जो आपण कालपर्यंत राजकारण झालं, आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला समाजकारण करायचं आहे. कोणतंही राजकारण न पाहता प्रत्येक माणसाला न्याय कसा देता येईल. आणि खरं तर मी म्हणजे पुन्हा सांगतो की या जनतेचं जेवढं ऋण व्यक्त करता येईल तेवढं थोडं आहे. की या व्यक्तिशः माझा विचार केला तर माझ्या कुटुंबातील 3 सदस्यांना या जनतेनं संधी देण्याचं काम केलं. अशी अपवादात्मक परिस्थिती आपण पाहतो आणि गेल्या 20 वर्षामध्ये अतिशय आमच्यावरती प्रेम करण्याचं काम केलं. मग या जनतेच्या ऋणातून कुठंतरी उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला कशा पद्धतीनं मदत करता येईल ही आमची प्रामाणिक भावना असणार आहे. आणि भविष्यकाळामध्ये निश्चितपणे आज सांगतो की करकम हे गाव आदर्शाच्या पद्धतीचं झाल्याशिवाय राहणार नाही, याचा मला विश्वास आहे. शासनाच्या कोणत्याही योजना असतील ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत
पोचवण्यासाठीच्या ज्या ज्या काही योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या असतील, सार्वजनिक योजना असतील, त्या पूर्णपणे सामान्य माणसापर्यंत जशा मागच्या 5 वर्षामध्ये आपण पोचवल्यात त्याच पद्धतीनं किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या जनतेला आपण पोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. आपणा सर्वांना माहीतच आहे की अवकाळी पावसाचे जे अनुदान आहे ते प्रचाराच्या दरम्यान मी आपणा सर्वांना सांगितलं होतं की काही दिवसामध्ये ते पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या 2-4 दिवसामध्येच जवळपास 5.5 कोटी रुपये या करकमच्या जनतेला मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. एक खूप मोठी रक्कम या जनतेला आपण मिळवून दिली. एक छोटीशी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालो. अशा पद्धतीच्या योजना ज्या आत्ता जवळपास 1900 घरकुलाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. रमाईचे जे मागासवर्गीयांसाठी जी योजना आहे ती प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल मिळवून देण्याची भूमिका भविष्यकाळामध्ये आपली असणार आहे. शौचालयाचे वैयक्तिक लाभ काय आणखी जनतेला देता येतील का किंवा काय देण्याचे राहिले असतील ते भविष्यकाळामध्ये आपण प्रत्येकाला वैयक्तिक शौचालयाचे लाभ देण्याचे काम भविष्यकाळामध्ये करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या ज्या काय अपंगासाठी योजना असतील, महिलांच्यासाठी काय योजना असतील, शेतकऱ्यांच्यासाठी काय योजना असतील त्या पूर्णपणे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कसलीही त्याच्यामध्ये कुचराई होणार नाही या दृष्टिकोनातून मी माझे सर्व सहकारी भविष्यकाळामध्ये काम करणार आहोत. निश्चितपणे मी पुन्हा सांगतो की या जनतेचे उपकार कधीही मी, माझे कुटुंब, माझे सर्व सहकारी, माझ्या पॅनलमधील सर्व सहकारी हे कधीही विसरणार नाहीत. आणि जास्तीत जास्त या जनतेला कशा पद्धतीनं न्याय देता येईल या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये मनापासून प्रयत्न करणार आहोत हेच मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. सर, तुम्हाला असं वाटलेलं का की कुठेतरी तुमचा पॅनल बहुमतात येईल आणि सत्ता स्थापन करेल? निश्चितपणे मला प्रचंड विश्वास होता की यावेळेस आपला पॅनल हा बहुमतामध्ये येणार आहे आणि आपण सत्ता ग्रामपंचायतीवरती स्थापन करणार आहे. मला आपणा सर्वांना या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याची भूमिका ही घेतलेली आहे. मागच्या 15 वर्षापासून वैयक्तिक मला असेल किंवा आदरणीय आप्पांना असेल या करकमची जनता ही ओळखत आहे. आणि आमच्या कुटुंबाची नाळ ही सामान्य माणसाची जोडली गेलेली आहे. आमचा संपर्क हा सामान्य माणसाशी आहे. आमच्या पार्टीतले कार्यकर्ते हे अतिशय सामान्य आहेत. आणि एक सामान्य माणसासाठी केलेलं काम म्हणा किंवा इतरांसाठी ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मदतीला धावून जाण्याची आमची जी भूमिका आहे ती भूमिका म्हणा, या सर्व गोष्टींचा विचार केला तर निश्चितपणे मला विश्वास होता. मी इलेक्शनच्या अगोदरही आपणा सर्वांना सांगितलं होतं की निश्चितपणे कणकंबा ग्रामविकास पॅनल हा विजयी होणार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं काम केलं. मी त्यावेळेसच आपणाला सांगितलं होतं की मागच्या 50 वर्षाचा आपण हिशोब घ्यावा आणि गेलेल्या 5 वर्षाचा आपण हिशोब घ्यावा. या सर्व गोष्टींचा विचार केला. वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, प्रचंड प्रमाणामध्ये आपण वैयक्तिक लाभांच्या योजना जनतेला मिळवून दिल्या. अवकाळी अतिवृष्टीचं अनुदान मागच्या 5 वर्षामध्ये 2 कोटी रुपयाचं अनुदान मागच्या वर्षी आपण या जनतेला मिळवून दिलं. 1700 लोकांना जवळपास शौचालयाचा वैयक्तिक लाभ आपण मिळवून दिला. म्हणजे सामान्य माणसासाठी जे जे काय करता येईल ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण अजिबात ठेवलं नव्हतं. आणि निश्चितपणे एक चांगलं काम म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याच्या दृष्टीनं असेल, प्रत्येकाला मान सन्मान देण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आपणा सर्वांना माहीत आहे की मागच्या 5 वर्षामध्ये सरपंचांची सही कुठं राहिली असं कुणी गावात कधीही म्हणत नव्हतं. आणि मागच्या 5 वर्षामध्ये मी
करकम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रोज जवळपास आठवड्यातून 5 दिवस कंटिन्यू जनतेसाठी उपलब्ध होतो आणि कधी जनतेला सरपंचांची अडचण कधी वाटली नाही किंवा जनतेला सरपंच हे परके कधी वाटले नाहीत. एक आपल्या घरातला माणूस, आपलाच माणूस त्या ठिकाणी काम करतो, ही भावना मागच्या 5 वर्षामध्ये करकमच्या मायबाप जनतेची झाली. आणि निश्चितपणे मला अतिशय समाधान आहे की माझी नाळ ही सामान्य माणसाशी जोडली गेली, की प्रत्येकाला एक आपल्यातला माणूस असं वाटू लागलो, प्रत्येकाला एक मदत करणारा, प्रत्येकाला एक आपल्या घरातला, आपल्या जवळचा व्यक्ती. आणि करकम हे गाव मी स्वतःसुद्धा माझं कुटुंब आहे असं समजून गेल्या 5 वर्षामध्ये काम केलं आणि त्याचंच श्रेय किंवा त्याचंच एक फलित किंवा त्याचंच एक फळ म्हणून या जनतेनं पुन्हा घरातील 3 सदस्य तर निवडून दिले, पण करकममध्ये ग्रामपंचायतमध्ये बहुमत स्थापन करण्यासाठी जो बहुमताचा आकडा आहे तो पार करण्याच्या दृष्टिकोनातून या जनतेनं मला साथ दिली. त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भविष्यकाळामध्ये अनपेक्षित अशा पद्धतीचं काम होणार आहे, ज्या निश्चितपणे गेल्या मागच्या 15 वर्षापूर्वीपासूनचा अनुभव आणि खूप शासकीय योजना कशा पद्धतीनं सामान्य माणसापर्यंत पोचवल्या गेल्या पाहिजेत याचा पूर्णपणे अनुभव आपल्या पाठीशी असल्यामुळे निश्चितपणे याचा फायदा या जनतेला होणार आहे. मी मनापासून आभार व्यक्त करतो की खूप मोठं काम आमच्यासाठी या जनतेनं केलं आहे. पुन्हा एकदा करकम ग्रामपंचायतीवरती सत्ता स्थापन करण्याचं काम या जनतेनं केलं. मनापासून जेवढे आज ऋण व्यक्त करायला माझ्याजवळ कसलेही शब्द नाहीत की कशा पद्धतीनं या जनतेचं आभार व्यक्त करायचं. माझं वैयक्तिक तर सांगायचं म्हटलं तर आज 4थी टर्म आहे आणि 4थी टर्म आज दुर्मिळ अशा पद्धतीचा हा योग असतो. एवढं प्रेम कोणाच्याही नशिबामध्ये नसतं. कनकंबा मातेच्या आशीर्वादानं आणि करकमच्या जनतेच्या आशीर्वादानं एक मोठं प्रेम आज करकमची जनता आमच्या कुटुंबावरती करत आहात. घरातले सर्व उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले आणि सत्ता पुन्हा एकदा स्थापन करण्याचं काम या मायबाप जनतेनं केलं. निश्चितपणे या 5 वर्षामध्ये जेवढं काय काम करता येईल मनापासून एक जिद्दीनं एक या सर्वांच्या ऋणातून उतराई म्हणून एक चांगलं काम भविष्यकाळामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे नूतन सरपंच तेजमालाताई पांढरे असतील किंवा इतर सर्व आमचे सर्व सहकारी असतील, ग्रामपंचायत सदस्य सर्व असतील किंवा ज्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य केलं प्रत्येक माझा कार्यकर्ता असेल, या सर्वांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत कशा पद्धतीनं अधिकाधिक पोचता येईल आणि या गावचा विकास कशा पद्धतीनं होईल हे निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. निश्चितपणे या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. मला सतीश सरांना विचारायचं आहे, मुळात ते कवी मनाचे आहेत, राजकीय कविता लिहितात सर, मग आप्पांवर असू देत किंवा भारतनाना भालकेंवर असू देत. आणि सरांनी शरद पवारांवर पण एक कविता केलेली की पवारसाहेब निवडणुकीवेळेस पावसात उभं राहून भाषण देत होते आणि कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट मतदारांवर झाला आणि मतदानात झाला. आणि सरांनी ह्या सिच्युएशनवर एक कविता लिहिली पवारसाहेबांवर आणि मग तुमचा पॅनल बहुमतात आला. मग ह्या परिस्थितीत कुठेतरी साम्य आहे का मग योगायोग समजायचा हा? जीवनामध्ये एखादा विषय आवडला तर मी त्याच्यावर कविता लिहितो. मग अनेक विषय मनापासून आवडले आणि त्या वेळेला त्या विषयांवर मी कविता लिहित आलो. मग R.R. आबांवर सुद्धा कविता लिहिली, आदरणीय आप्पांवर सुद्धा कविता लिहिली आणि आत्ताच्या कालावधीमध्ये भारतनाना भालकेंवर सुद्धा मी कविता लिहिली होती. आणि त्याच पद्धतीमध्ये आदरणीय पवारसाहेब साताऱ्यात भर पावसात सभा घेत होते आणि त्यावेळेला त्या सभेचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आणि माझ्या पत्नीनं मला ती फोटो दाखवले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही काय साधी गोष्ट नाही. 80 वर्षाचे पवारसाहेब भर पावसात भाषण करतायत. आणि मग त्यावेळेला मी पवारसाहेबांच्यावरती कविता लिहिली की 80 वर्षाचा झंझावात भर पावसात. आणि कविता पण खूप महाराष्ट्रभर गाजली.
आत्तापर्यंत राजकारण हा विषय आणि राजकारणाच्या माध्यमातून अनेक कामांचा पाठपुरावा केला आणि त्या कामांमध्ये यश मिळालं. परंतु आता या कवितेच्या माध्यमातून पवारसाहेबांशी जवळीक झाली आणि थेट पवारसाहेबांना ही कविता मी सांगून आलो. त्यावेळेला पवारसाहेबांनी शाबासकीची थाप दिली आणि पवारसाहेबांनी त्यावेळेला सांगितलं की आता कविता घेऊन येऊ नका, माझ्याकडं कामं घेऊन या, गावाच्या विकासाच्या संदर्भातली कामं घेऊन या. मग त्यानंतर मी आदरणीय रोहित पवारांना सुद्धा भेटलो आणि रोहितदादा पवार या ठिकाणी करकमलासुद्धा आपल्याकडं आले होते आणि त्यांनीसुद्धा हीच गोष्ट सांगितली की साहेबांवर लिहिलेली कविता खूप छान आहे आणि इथून पुढं भविष्यामध्ये गावच्या विकासासंबंधित जी काय कामं असतील ती आमच्याकडं घेऊन या, आम्ही त्या पूर्ण ताकदीनं गावच्या समस्या सोडवू, हे सुद्धा अभिवचन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं कविता आणि राजकारण हा योगायोग समजला तरी काय वावगं ठरणार नाही. रक्कमच्या जनतेवर एक प्रेम आपुलकी हा विषय आहे, परंतु सरपंचाच्या माध्यमातून जे काम चांगलं झालं होतं, त्यांच्या तरुण सहकार्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर कामं केली होती, त्याचाच एक पार्ट म्हणून ही सत्ता या गावावर ते संपादित झाली. कविता हा एक प्रेमाचा विषय आहे, साहेबांबद्दल प्रेम हा एक माझा वैयक्तिक विषय आहे, परंतु जनतेनं जर त्याचा असा अर्थ काढला असेल तर ती एक चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळं करकमच्या जनतेनं खूप प्रेम दिलं आणि सत्ता दिली, हा योगायोग समजला तरी काय हरकत नसणार आहे त्या गोष्टीला. करकम गावची पाणीपुरवठा योजना पूर्ण करत असताना या योजनेसाठी खूप मोठा पाठपुरावा केला. त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा ज्या काही योजना करकमकरांसाठी असतील त्या योजनेचा पाठपुरावा खूप शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल एवढं अभिवचन करकमकरांना देतो. सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच विकास कामं होऊ देत आणि आपला करकमचा चेहरा मोहरा बदलू देत, हीच कनकंबाचरणी प्रार्थना. धन्यवाद. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.